तसे मी विनंती करतो आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. जाऊया मैदानाकडे, वळूया क्रिकेटकडे. आजच्या दिवसातील सेकंड सामना येथे पाहायला मिळतोय. ना जीत से ना हार से खुशी मिलती है तो तेरे मैदान में आने से. आणि पांड्या मैदानावर दाखल होतोय. ऑन स्ट्राईकवर असेल. खरोशी गावातील क्रिकेटला जण वेड लावलं असा फलंदाज ऑन स्ट्राईकवर आहे. प्रवीण पाटील ओव्हर द विकेटने गोलंदाजी करेल. विनायक यावेळी शॉट ऑफ दी लेंग येते, मात्र मोका चान्स बनला होता पण सेफली लँडिंग झालाय. खरं तर संधी मिळाली प्रवीण पाटील यांना. पहिल्या चेंडूवर चान्स बनवलं होतं विनय गर्दे यांना. अकाउंट खोललं जाते सांघिक तर वैयक्तिक प्रवीण पाटील यांच्याकडून. खरं तर हा रेकॉर्ड गतवर्षी ब्रेक झाला, कारण प्रवीण पाटीलच्या संघामध्ये तोच संघ फायनलचा पुरस्कार पटकावत होता. पण गतवर्षी मात्र थोडस चेंजेस झालेत. पण आज देखील आपण पाहू शकाल प्रवीण पाटील यांचा जुना फॉर्म परत येईल का. शॉट ऑफ द लेग, पेस विथ बाउन्स. अंकुश पाटीलला बीट करण्याचा प्रयत्न. येथे पंच मात्र अलर्ट करतायत. वन बाउन्सला अलर्ट केलंय विनय घरत यांना. निर्धाव चेंडूची सांगता होईल. धाव संख्या 33 राहील. बिनबाद एक धाव. तर व्याघ्रेश्वर 11 संघाचा संगणक आपण पाहतोय. अंकुश पाटील येथे ऑन स्ट्राईकवर असेल. यावेळी पूल करण्याचा प्रयत्न. आणखी एक वेगवान चेंडू. गती आहे आणि पिचिंग ज्याप्रमाणे करतोय खरं तर विनय, या गोलंदाजी निवड खरं तर तहसील लेवलला देखील केली जाते. त्या प्रकारची गोलंदाजीची शैली आपण पाहू शकाल. विनय खरं यांच्या माध्यमातून अनेक वर्ष खरोशी गावाच्या क्रिकेटला देखील चांगलं योगदान दिलं. आज KDPLच्या माध्यमातून हर्षल 11 या संघातून मात्र नेतृत्व करतोय. खरं तर A1 क्वालिटीची जोडी मैदानावर पाहायला मिळेल. अंकुश पाटील आणि प्रवीण पाटील समोरच्या संघाला डॉमिनेट करतील का पाहायला मिळेल. पण समोरचा संघ देखील त्या पद्धतीने मजबूत आहे. एका बाजूने पाहिलं तर सतीश पाटील आहे, विनय आहे, बंटी आहे आणि अनेक खेळाडू या संघामध्ये देखील आहेत. यावेळी पूल करण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेगला 30 यार्डच्या बाहेर ट्रॅव्हल करते चेंडू जायला डीप मध्ये. आणि येथे एक संधी बनली होती खरं तर, पण चांगलं ताळमेळ, चांगलं कम्युनिकेशन आणि संवाद आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट याच्या जोरावरच मात्र सिंगल इज कन्व्हर्टेड इंटू डबल. 2 धाबा डिपॉझिट केल्या जातील. एकच वन शॉट आणि येथे टोटल येथे एक धाबा शॉट केली जाईल. एका धाब्याने धावसंख्या वाढेल. 2 धाबा धावबाळकावर येत आहेत. खरं तर कॉम्बिनेशन खूप चांगलं आहे अंकुश पाटील आणि प्रवीण पाटील. पण कौतुक करेन खरं तर विनय घरत या गोलंदाजा खऱ्या अर्थानं चांगले सुरेख गोलंदाजी, चांगले टप्पे फेकतोय. कारण इन्फॉर्म फलंदाज अंकुश पाटील गतवर्षी याच दिवशी बेस्ट बॅट्समन म्हणून पुरस्काराने गौरवण्यात आलेला अंकुश पाटील खरं तर 2020च्या KPL मध्ये हा खेळाडू बेस्ट बॅट्समन म्हणून पुरस्कृत केलं होतं. आज देखील आपण पाहूया. आजचाच तो दिवस आहे. 15 मार्च 2020 मध्ये ती कामगिरी आज होईल का त्या पद्धतीची कामगिरी. वन्स अगेन विनय पूल केलाय, चांगला फटका, एक्झिक्युशन चांगला आहे, लॉंग ऑफच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षण चांगलं आहे. एक धाव मिळाली आणि दुसरीसाठी प्रयत्न केला जात नाही, थांबवलं जाते. प्रवीण पाटील यांना एका धावेने धावसंख्या पुढे सरसावते. स्ट्राईक रोटेशन होते, पुन्हा एकदा स्ट्राईक वळते प्रवीण पाटील यांच्याकडे. 3 धावा धावपलकावर येत आहेत. कौतुक करावं लागेल यावेळी विनय खरं त्या गोलंदाज ज्याप्रमाणे साखली दंडात बांधून ठेवलं या 2 फलंदाजांना. कारण विस्फोटक पारी खेळणारे हे 2 फलंदाज येथे मात्र आणखी एकही फ्लाइंग शॉट्स खेळू दिले नाहीत. ते म्हणजे विनय खरं या खेळाडूंना यावेळेस रॅटम ओव्हर द विकेट. शॉट ऑफ द लेग. या बेलीस मात्र यष्टीरक्षक आणि बॅक ऑफ द विकेटच्या 2 क्षेत्ररक्षकांना चकवून चेंडू जातोय. पंचांचा इशारा येतोय. सीमापार चौकार.
तर निश्चितच समोरच्या संघाला डॅमिनेट करायचा पाटील सारखा अनुभव समोरच्या संघामध्ये पंकज पाटील देखील चांगली फलंदाजी करू शकतोय, त्यामुळे अबाव 45 धावसंख्या असणं खूप गरजेचं आहे. कारण मागील सामन्यात जर पाहिलं गेलं तर 43 धावा ह्या 4 चेंडू राखूनच पूर्ण केल्या होत्या अथर्व 11 चॅलेंजर संघानं. येथे देखील 50हून अधिक धावसंख्या जमावणं खूप गरजेचं असेल. चेसिंग आहे येथे आणि आणखी एक आपण पाहतोय स्टार खेळाडू आहे अनिकेत पाटील, त्यामुळे समोरचा संघ देखील मजबूत आहे आणि याचं मात्र भान राखून या दोन फलंदाजांना धावसंख्या उभारणं खूप गरजेचं असेल. सेकंड ओव्हर घेऊन येईल अनिकेत पाटील. खरोशी गावातून हा खेळाडू बिलॉंग करतोय. तसेच मुरुड जंजिरा वापस रिटर्न संदीपजी पाटील यांचं देखील इथे आगमन झालंय. तर विनंती असेल संदीपजी पाटील यांना की आपण देखील व्यासपीठावर यायचंय. खरं तर खरोशी प्रीमियर लीगचे करते धरते आयोजक म्हणजे संदीप पाटील यांचं देखील या स्पर्धेमध्ये शुभागमन होते. विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यायचंय. खरं तर स्पर्धा म्हटली की 2 दिवस सुट्टी काढून आपल्या दैनंदिन जीवनातील कामकाज बाजूला ठेवून संदीप पाटील नेहमीच स्पर्धेसाठी हजर राहतात. तर निश्चित मी विनंती करतोय आपण देखील व्यासपीठावर यायचं. आपल्या देखील आयोजकांच्या वतीनं मी सहर्ष स्वागत करतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 7 धावा धावपटकावर जमा झाल्यात आणि सेकंड ओव्हर घेऊन येते अनिकेत पाटील. क्षेत्ररक्षण थोडं विस्तारलेलं असेल. मॅन्डेटरी पॉवर प्ले ऑफ झालाय. येथे मात्र कमालीची क्षेत्ररक्षण सजवतोय तो प्रदीप पाटील. 1.5 वर्षाचा अनुभव आहे प्रदीप पाटीलकडे देखील. एलिस बंटी राईट ओव्हर द विकेट. यावेळी शॉर्ट ऑफ द लेंथ फेकण्याचा प्रयत्न केला होता आणि पंच सांगतात की चांगला चेंडू आहे. पेस विथ बाउन्स पाहायला मिळाला. येथे आणखी एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. त्याच्या समवेत आपण पाहतोय भगवान काका गरद यांचं देखील येथे आगमन झाले. त्यांना देखील विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल. 7 धावा धावपटकावर पाहायला मिळतात. सेकंड ओव्हर इज रनिंग. यावेळी पूल केला. एक्झिक्युशन चांगलं आहे. ते आउटफील्ड खराब आहे. 1 धाव टर्न घेतो चेंडू. दुसरी धावेसाठी प्रयत्न केला जाईल आणि ते 2 धावा देखील पूर्ण केल्या जातील. 2 धावांनी धावसंख्या वाढेल. 9 धावा धावपटकावर येत आहेत. कमालीचं कौतुक करावं लागेल. खरं तर हर्षल 11 संघाच्या गोलंदाजाचं ज्याप्रमाणे विनयने षटक फेकली त्यानंतर एक चांगली सुरुवात अनिकेत पाटील यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. समोर 2 वाघ असताना मात्र त्यांना पिंजऱ्यात कोंडून ठेवण्याचं काम खरं तर विनय आणि अनिकेतकडून आपल्याला पाहायला मिळतोय. चांगले फलंदाज आहेत पण अजूनपर्यंत एकही सीमापार मला वाटतं एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला प्रवीण पाटील यांच्या बॅटमधून. पण तो पुराणा अंदाज खरं तर बाहेर काढावा लागेल प्रवीण पाटील याला. व्याघ्रेश्वर 11ला जर पुढे न्यायचा असेल तर प्रवीण पाटील यांची तलवार ही चमकणं खूप गरजेचं आहे. यावेळेस मात्र एका धावेने 2 धावेने धावसंख्या वाढते. 9 धावा धावपटकावर पाहायला मिळत आहेत. यावेळी आणखी एक वेगवान चेंडू अपील जोरदार केली गेली होती. कॉट बिहाइंडचे जोरदार अपील. येथे मात्र झेल सुटला जातोय असं म्हणावं लागेल. कदाचित धावसंख्या 33 राहतोय. 9 धावांवर विदाउट एनी विकेट्स स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि सँडी पाटील यांचं देखील इथे आगमन झालंय. क्रिकेट म्हटलं की सँडी पाटील आणि सँडी पाटील म्हटलं की क्रिकेट. खरोशी गावचे प्रशिक्षक. खरं तर यावेळी चांगलं प्रॉपर टायमिंग आहे. एक्झिक्युशन चांगलं आहे पण येथे क्षेत्ररक्षण कमालीचं आहे आणि फलंदाज बाद ठरेल. अंकुश पाटीलला मात्र माघारी परतावं लागेल. पहिली विकेट्स मैदानाच्या बाहेर. अंकुश पाटील हॅज टू बॅक टू द पेव्हिलियन. आणि आणखी एक इथे विध्वंसक खेळाडूचं आगमन होतंय. 8 चेंडू आणि 4 धावांची खेळी करतोय. तिसरा आहे ना. दुसरा वर झाला की करू पाण्याचा ब्रेक असतो ना त्याच्यात. अजून 2च बॉल आहेत. अंकुश पाटील कडून कोण अपेक्षा होत्या. खरं तर आमचा आवडता खेळाडू आहे पण येथे मात्र आज तो अंदाज पाहायला मिळाला नाही. खरं तर त्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाली अनिकेत पाटील आणि विनय घरत यांच्या माध्यमातून. खरं तर थोडंसं डिप्रेशन आहे. प्रतिकूल परिस्थिती निर्माण करून ठेवली ती प्रवीण पाटील यांच्या संघावर. पण आणखी एक विस्फोटक फलंदाज गणेश
यांचं आगमन झालेलं आहे. निश्चितच आता A1 क्वालिटीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. दुर्शेत गावचा रायझिंग म्हणजेच स्टारकास्टचा प्लेअर गणेश, तर इकडे पाहतोय खरोशी गावातील स्टारकास्ट प्रवीण पाटील आणि सोबत आहे अनिकेत. शॉर्ट ऑफ द लेग बाउन्स करण्याचा प्रयत्न, पंच पांडुरंग म्हात्रे यांचा इशारा येतोय आमच्याकडे की वाईट चेंडू आहे. धावसंख्या एकने वाढेल. 10 धावा धावपटकर पाहायला मिळतात. दुसरं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या जर पाहिली तर खूप मंदावली आणि धावसंख्या मंदावलेली पुढे न्यायची असेल तर फ्लाइंग शॉट्स मिसाईल सोडाव्या लागतील आकाशामध्ये आणि ते मिसाईलचं काम मिसाईल मॅन करू शकेल का पाहायला मिळेल. शॉर्ट ऑफ द लेग येथे बाउन्स करण्याचा प्रयत्न, आघात करण्याचा प्रयत्न प्रवीण पाटीलला मात्र डांबून ठेवण्याचा प्रयत्न येते, मात्र धावची चिन्ह संधी होती गमावली जाते. थोडंसं स्लो थ्रो पाहायला मिळते. 2 धावा इथे कन्वर्ट केल्या गेल्या. 2 धावाने धावसंख्या वाढेल. 12 धावा धावपटकावर येत आहेत. खरं तर अनिकेत पाटील यांची एक वेगळी स्ट्रॅटर्जी आहे, पण ही स्ट्रॅटर्जी खरं तर नवख्या खेळाडूंवर आजमावली गेली पाहिजे. कारण ऑस्ट्रेलियन खेळाडूंची एक स्ट्रॅटर्जी असते की नवीन खेळाडू मैदानावर आला तर त्याला बाउन्स पहिला चेंडू फेकला जातोय आणि तीच एक कामगिरी अनिकेत पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. एखाद्या खेळाडूवर बाउन्स जर तुम्ही चेंडू फेकलाय तर त्याला थोडंसं बॅकफुटवर जावं लागतं आणि पहिला चेंडू बाउन्स फेकला होता खरं तर अनिकेत पाटील यानं. या बेली एक्झिक्युशन चांगलं आहे. स्क्वेअर लेगला फटका खेळलाय. डीप मध्ये चेंडू जाते स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षण तिथे तैनात आहे. आउटफील्ड खराब आहे. 2 धावा पुन्हा एकदा कन्वर्ट केले गेले आहेत. 2 धावांनी धावसंख्या वाढते. 14 धावा धावपटकावर स्कोर वाढवण्याचा प्रयत्न करतात प्रवीण पाटील यांचा आपल्याला प्रयत्न पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकानंतर पाहिलं तर मैदानावर पाण्याचं काम पाहतील साहिल आणि धावा झाल्यात 1 गडी बाद 14 धावा. तर मी विनंती करतोय आयोजकांना की उपस्थित मान्यवरांचा आपण मान सन्मान आदर सत्कार सोहळा करून घ्यायचा आहे. मी विनंती करतोय आयोजकांना की आपल्या शुभ हस्ते खरोशी ग्रामपंचायतचे तंटामुक्त अध्यक्ष सन्माननीय रघुपती काका पाटील यांना आपण सन्मानित करायचं आहे. मी विनंती करतो रघुपती काका यांना की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जाऊन आपला सन्मान घ्यायचा आहे. नितीन म्हात्रे यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचं आहे मान्यवरांना. इथे मात्र गेम टर्न करावं लागेल. स्टार्ट अननोन बट फिनिश अनफॉरगेटेबल, कारण त्या प्रकारची जोडी आहे आणि सर्वांना या खेळाडूंकडून अपेक्षा असतील नो डाऊट. पण काय घडेल आतापर्यंत वर्चस्व गाजवले खरं तर विनय आणि अनिकेत पाटील या गोलंदाजांना डॉमिनेट करतील का हे 2 फलंदाज पाहायला मिळेल. इथे मात्र मान्यवरांचं इथे आगमन झालंय आणि त्यांना सन्मानित केलं जाते. नितीन म्हात्रे यांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार आणि सुगंधित पुष्प गुच्छ देऊन या स्पर्धेमध्ये खरोशी दुर्शेत प्रीमियर लीग पर्व पहिले 2022 मध्ये सन्मानित केलं जाते. एक पाऊल मैत्रीकडे आजची देखील टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळेल. एक चांगली लढत असेल. खरोशीचं प्लेइंग 11 स्क्वॉड आणि दुर्शेतचं प्लेइंग 11 स्क्वॉड. त्यानंतर खरोशी ग्रामपंचायतचे माजी सरपंच सन्माननीय जनार्दन दादा पाटील यांना देखील मी विनंती करतो आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. मी मान्यवरांना पुन्हा एकदा विनंती करू आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. तर नितीन म्हात्रे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते मान्यवरांना या स्पर्धेमध्ये सन्मानित करायचं आहे. हर्षल 11 संघाचा 12वा प्रतिनिधी ते व्यासपीठावर पाठवायचा आहे, कारण 2 गावातील खेळाडू आहेत आणि प्लेयर्सची नावं ही अपडेट्स खरं तर यूट्यूबच्या माध्यमातून गेले गेले पाहिजे. संदेश हा गोलंदाज असेल. इथे मात्र मान्यवरांचा सन्मान केला जातोय. तिसरं षटक घेऊन येतोय संदेश. पुल्लर लेंगचा चेंडू आपल्या बात्यातून मात्र शस्त्र बाहेर काढतोय. गणेशच्या बॅट मधून येतोय एक खणखणीत चौकार. आवाज वाढवा स्पीकरचा काय. दोन स्टारकास्टचे प्लेयर मैदानावर आहेत, खेळपट्टीवर आहेत. एका बाजूने सर्वोत्तम गावासाठी कामगिरी करणारा दुर्शेत गावातील गणेश, त्यानंतर खरोशी गावासाठी ज्याने अनेक वर्ष आपली झिजवली म्हणावं लागेल क्रिकेटच्या माध्यमातून असा प्रवीण पाटील नॉन स्ट्राईक एंडवर खेळतोय. त्यामुळे 2 गावातील 2 प्रमुख फलंदाज खेळपट्टीवर आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजी करतोय
संदेश पहिल्या चेंडूवर चौकार, 4 धावांनी धावसंख्या वाढली. खरं तर मैदानावर चेंडू पाठवायचे आहेत. 18 धावा धावपडकावर डिपॉझिट झाल्यात. खरं तर कंबर कसावी लागेल संदेश या गोलंदाजाला, कारण तीव्र मारा करावा लागेल, कारण समोर त्या प्रकारचे फलंदाज आहेत आणि अशा प्रकारच्या फलंदाजांना गोलंदाजी करणे एक आगली वेगळी रणनीती आखणं विनयला देखील खूप गरजेचं आहे. तर यानंतरचा होणारा सामना असेल पुन्हा एकदा हर्षल 11च खेळेल पुढचा सामना, त्यासोबत क्रिया 11 खेळेल. गेम पुन्हा एकदा ऑन होतोय. चौकारांनी मात्र खातं खोललं होतं गणेश यांना. यावेळी पुन्हा एकदा फुलर लेंगचा चेंडू ते सुरेख, मला वाटते फलंदाज बाद ठरतोय. क्या बात आहे, अप्रतिम झेल पकडला जातोय. गणेशला मात्र माघारी परतावं लागेल. आणि यावेळीच मात्र मैदानामध्ये दाखल होतोय आणखी एक विध्वंसक खेळाडू सूरज गावंड. खरं तर अनेक वर्ष ज्यांनी क्रिकेटसाठी दिलीत, पण आज चमकेल का हा सूर्यासारखा तेज दाखवेल का सूरज आपल्याला पाहायला मिळेल. 2 विकेट्स मैदानाच्या बाहेर गेलेत. खरं तर सूरज म्हणत असेल की हमारी लढाई तो तूफानों से है, ये लहरें हम खामखा हमारे पीछे क्यों लगी है. आणि खरं तर त्यांना वाटत असेल की या लाटा आहेत, पण या लाटाच खरं तर डोकेदुखी ठरल्यात, कारण तुफान वादळ वाऱ्यासोबत खेळणारे खेळाडू कुठेतरी मात्र जखडून ठेवले त्या गोलंदाजानं. धावसंख्या 33 राहतोय. 18 धावांवर दुसरी विकेट्स गमावली गेली आहे. संदेशचं कौतुक करावं लागेल आणि झेड पकडणारा खेळाडू खरं तर अप्रतिम झेल. मोठी विकेट्स गणेशच्या स्वरूपामध्ये बाद केली. यावेळेस प्रवीण पाटीलवर खूप मदार असेल. राट ओव्हर द विकेट. यावेळी राऊंड द विकेटने फेकलेला चेंडू चांगलं एक्झिक्युशन केले, कट केले, आउट केले. येथे मात्र आउटफील्ड खराब आहे आणि सतीश पाटील देखील फंबल झालाय. चेंडू जातोय डाऊन द ग्राउंड सीमा पार. डीप पॉइंट रिजन मध्ये एक येतो आणखी एक चौकार. तर इथे आपण पाहतोय आणखी एक चौकार येतोय. कट आउट केला बॅकफुटवर जाऊन प्रवीण पाटील याने. धावांची खूप गरज आहे, नितांत गरज आहे, कारण सामना फसलाय आणि हा सामना फसलेला बाहेर काढायचा असेल तर प्रवीण पाटीलकडे ती गुणवत्ता. या 4 धावांनी धावसंख्या वाढते. बंटी 22 धावा धावपटकावर येत आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. वॅग्रेश्वर 11 दुर्शेत संघाला ही विकेट्स खूप महत्वाची आहे प्रवीण पाटील यांची. हा जोपर्यंत मैदानावर आहे तोपर्यंत धावसंख्या जमा होऊ शकतात. यावेळेस पुन्हा एकदा संदेश पाटील. ओ हो क्या बात आहे, अप्रतिम चेंडू फेकला गेलाय आणि महत्वपूर्ण विकेट मात्र मैदानाच्या बाहेर. प्रवीण पाटीलला माघारी परतावं लागेल. आणि येथे निखिल म्हणजेच सोंटीचं आगमन होईल. 3 महत्वपूर्ण विकेट लवकरात लवकर बाद झाल्यात. खरं तर प्रवीण पाटील कडून खूप अपेक्षा होत्या, पण शेवटपर्यंत खेळ करता आला नाही. धावसंख्या जमावण्याचा चांगला प्रयत्न प्रवीणचा होता. विकेटवर जम बसवून शेवटपर्यंत राहील असं वाटत होतं, पण येथे मात्र फलंदाज बाद ठरतोय. 3 विकेट्स गमावल्यात. खरं तर वॅग्रेश्वर 11 संघानं धावसंख्या 22 पाहायला मिळते. येथे निखिल सोंटीवर विश्वास दाखवलाय. खरं तर 3 भाऊ आपल्याला मैदानावर पाहायला मिळतात. यष्टीरक्षकाच्या मागे
नितेश पाटील तर खेळतोय ऑन स्ट्राईकवर निखिल पाटील आणि स्क्वेअर लेगला बॅकवर्ड क्षेत्रामध्ये अनिकेत पाटील. 3 बंधू मात्र इथे मैदानावर आपल्याला पाहायला मिळतात. संदेशने मात्र कमालीचा परफॉर्मन्स इथे दाखवलंय. खरं तर पूल केलंय, चांगला फटका लगावला. येथे मात्र नोमॅस लँडला चेंडू लँडिंग होतोय, पण पंच काय सांगतात? यस, पहिल्या चेंडूवर प्रहार केलाय निखिल पाटील यांनी आणि येतोय बॅटमधून एक चौकार. आपली वेगवान चेंडू यष्टीरक्षकाला मिस केलं होतं, पण फलंदाज बाद ठरला जाते. यष्ट्या उद्ध्वस्त केला. निखिल पाटीलला मात्र माघारी परतावं लागेल. गमावलं गेलंय. येथे सूरज गावंड अजूनपर्यंत एकही चेंडू मला वाटतं फेस केला गेला नाही. यावेळेस नौका खेळाडू खेळपट्टीकडे दाखल झालाय. सचिन दुर्शेत गावातून बिलॉंग करतोय. खरं तर दुर्शेत आणि खरोशी यामध्ये खेळपट्टीवर जोडी पाहायला मिळते.
यावेळी मार्शल पुन्हा एकदा बाउन्स करण्याचा प्रयत्न पंच अलर्ट करतायत की यस इट इज अ वाईड डिलिव्हरी अँड दॅट्स वाय डेफिनेटली स्कोर विल बी इन्क्रीज विथ द हेल्प ऑफ सिंगल रन अँड स्कोर शोज ऑन द बोर्ड. Our scorer Bunty showing us 28 run, loss of 4 wickets. इथे मार्शल पुन्हा एकदा स्ट्राईक चेंज करतोय, राईट आर्म ओव्हर द विकेट घेतोय. यावेळी मात्र प्रहार केलाय, एक्झिक्युशन चांगलं आहे, प्रॉपर टायमिंग नाही. इथे झेल पकडला जाईल का कावकारला मात्र तिथे मिड विकेट क्षेत्रामध्ये झेल पकडला जाते. फलंदाज बाद ठरेल. सचिनला मात्र माघारी परतावं लागेल. 2 चेंडू आणि सलग 2 विकेट्स पाहायला मिळतात. एक वाईड चेंडू जर विसरला तर 2 चेंडू 2 विकेट्स मिळवल्यात. यावेळेस मात्र अजिंक्य गावंड मैदानामध्ये दाखल होतोय. संघाचा संघ मालक आणि या केडीपीएलचा देखील आयोजनाचा एक अविभाज्य भाग आहे आणि खेळपट्टीवर दाखवलेली खरं तर अपेक्षा असतील 1-2 मोठे फटके सूरज गावंडच्या बॅटमधून येतील का पाहायला मिळाला, त्याकडूनच अपेक्षा असतील. तर गोलंदाज एका बाजूने पाहिलं तर ऑन हॅट्रिकवर असेल आणि संकेत म्हात्रेकडून या गोलंदाजासाठी 300 रुपयाचं पारितोषिक आहे जर का हॅट्रिक मिळवली. पण एका बाजूने पाहिलं तर विस्फोटक खेळाडू सूरज गावंड आहे, तलपती तलवार आहे. खरं तर काय घडेल काय बिघडेल. 1 सेकंड राईट ऑफ द विकेट. यावेळी वाईड चेंडू फेकला जातोय का, चेंडू सोडलाय पण अजूनपर्यंत पंचांचा इशारा येत नाही आणि पंच सांगतात यस डेफिनेटली लेग एस्टीच्या खूप बाहेर चेंडू आहे. वाईड चेंडू घोषित केला जातो आणि इथे 2 धावा डिपॉझिट केल्या जातील. 29 धावा धावपळकर 30 धावा धावपळकर जमा होत आहेत. यस 2 करायचे आहेत प्लस 30 धावा धावपळकर जमा होत आहेत. खरं तर उन्हाच्या प्रखर ज्वाळा सुसून हे खेळाडू आपली प्रतिभा सिद्ध करण्याचं काम केडीपीएलच्या माध्यमातून करत आहेत. आजच्या दिवसात जर पाहिले गेले तर खरोशी ग्रामपंचायतच्या माजी सदस्य सन्मान्य सौभाग्यवती अर्चनाता वहिनी चंद्रकांत घरत यांचा आज अभिष्टचिंतन सोहळा आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा पंचांचा इशारा आमच्याकडे येतोय की वाईड चेंडू आहे आणि आणखी 1 धावा टोटलमध्ये डिपॉझिट होईल. 31 धावा धावपळकावर जमा झाल्यात. 31 धावा आणि 4 विकेट्स गमावले गेले आहेत. 5 विकेट्स. येथे मात्र कार्ड मंत्र देताना सूरज गावंड अजिंक्यला की स्ट्राईक थोडीशी रोटेट करावे अशी कुठेतरी सांगितलं जात असेल. धावसंख्या 1 ने वाढली. 31 धावा धावपळकावर पाहायला मिळतात. तर या सत्रामध्ये दुपारीच्या सत्रामध्ये उपस्थित सर्व पुन्हा एकदा खरोशी गावातील क्रिकेट खेळाडू, क्रिकेट दर्दी आणि ग्रामस्थ मंडळ दुर्शत या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत असेल. येथे मात्र चपलाई दाखवण्याचं काम प्रदीप पाटील यांच्याकडून केलं जाते. जोरदार अपील केली गेली होती पण पंच पांडुरंगजी मात्र मुख्य पंच सांगतायत की आणखी 1 वाईड चेंडू आहे. लेगिस्टीच्या खूपच बाहेर चेंडू. मार्शलने मात्र पहिल्या 2 चेंडूवर 2 विकेट्स. त्यानंतर आता या षटकामध्ये जर पाहिलं गेलं तर टोटल 4 वाईड्स फेकले गेले आहेत. 32 धावा धावपळकावर पाहायला मिळतात वायग्रेसिव्ह 11 संघाच्या. खरं तर सामन्यामध्ये स्पीडअप घ्यायचा आहे, थोडंसं खूप उशीर झाला या सामन्याला म्हणावं लागेल. 4 वाईड्स फेकले गेले आहेत म्हणजे या षटकामध्ये 32 धावा सूरज धावपळकावर पाहायला मिळतात. 4 वाईड्स म्हणजेच इंटरनॅशनल क्रिकेटचा जर विचार केला गेला तर पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद समी याने एका षटकामध्ये 17 चेंडू फेकले गेले होते ज्यामध्ये 7 वाईड आणि 4 नो चेंडू फेकले गेले होते. इथे मार्शलकडून 4 चेंडू वाईड फेकले जातात म्हणजे हा षटक निश्चितच 10 चेंडूंचा आपल्याला पाहायला मिळेल. 32 धावा धावपळकावर डिपॉझिट केले गेले आहेत. 5 असतील 7वा खेळतोय ना. अपडेट चांगली अपडेटर झालं. यावेळी ट्रिपल अचित केलं. क्या बात आहे. स्पीड होतं या चेंडूवर आणि चांगली लँडिंग पाहायला मिळेल. पिचिंग चांगली होते आणि फलंदाज अजिंक्य गावंडला मात्र माघारी परतावं लागेल. फलंदाज बाद ठरतोय. 6वा झटका लागतोय. अजिंक्य गावंड बॅक टू द पॅव्हिलियन. सहा विकेट्स गमावले तर 8वा खेळाडू खेळपट्टीकडे दाखल झालाय. नाव विचारते ना.
गणेश शशी मामाचा काय यावेळी सौरभ नाईकच्या बॅटमधून येतोय फटका बॅकफुटला जाऊन काय एक्झिक्युशन प्रॉपर टायमिंग आपल्याला पाहायला मिळते. स्क्वेअर लेगला फिरकावून दिलाय. आणखी एक येतोय वन बाउन्स सीमापार चौकार. येतात अजूनपर्यंत सूरज गावंड या खेळाडूला स्ट्राईक प्राप्त झालेला नाही, पण जर पाहायला गेलं तर चांगली फलंदाजी आता सौरभ नाईक यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर प्रहार केलाय. अपेक्षा असतील उर्वरित 2 चेंडू बंटी पाहायला मिळतील. 1-2 मोठे फटके येतील का? 36 धावा धावपलकावर पाहायला मिळतात वॅगरेश्वर 11 दुर्शेत संघाकडून. स्टार्ट चांगलं केलं होतं खरं तर मार्शल या गोलंदाजांना, पण तदनंतर वाईट चेंडू फेकले गेले आणि त्यानंतर 1-2 मोठे फटके देखील खायला मिळाले. प्रदीप पाटील यांच्याकडून चांगली कॅप्टन्सी केली जाते. क्षेत्ररक्षण चांगले सजवले जात आहेत, पण इथे चांगली कामगिरी पहिल्या चेंडूवर पाहायला मिळाली सौरभ नाईक या फलंदाजाकडून. दुर्शेत वरून हा बिलॉंग करतोय. एक फलंदाज दुर्शेत तर दुसरा फलंदाज खरोशी गावातून बिलॉंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला आणखी एक फटका चांगला बाउन्स होता, पेस होता स्क्वेअर लेगला बॅकवर्ड क्षेत्रामध्ये. विनय चेंडूला पकडेल तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या एकीने वाढेल आणि 37 धावा धावपलकावर पाहायला मिळतात. तर सूरज गावंडला मात्र शेवटचा चेंडू खेळायला मिळेल. येईल का मोठा फटका? अपेक्षा असतील डगआउट मधून. खरं तर गणेश आणि प्रवीण पाटील मोठ्या फटक्यांची अपेक्षा करत असतील या खेळाडूंकडून, पण या इनिंग मधील शेवटचा चेंडू खरं तर आहे. मार्शल वन्स अगेन राईट अप द विकेट. शॉर्ट ऑफ द लेग फेकण्याचा प्रयत्न, पण प्रमुख पंच जर आपण पाहिलं तर पांडुरंग सांगत आहेत की वाईट चेंडू आहे. धावसंख्या एकीने वाढेल. 38 धावा धावपलकावर पाहायला मिळतात. 7 विकेट्स गमावले, 6 विकेट्स गमावले तर 38 धावा. वॅगरेश्वर 11 संघाची टॉप ऑर्डर ही खरं तर लवकरात लवकर बाद झाली, कारण शेवटच्या क्षणी जर एखाद दुसरा खेळाडू असता तर निश्चित धावसंख्या आपल्याला एक आगली वेगळी पाहायला मिळाली असती. यावेळी शॉर्ट ऑफ द लेग पूल केले. फटका ट्रॅव्हल होईल का? क्रॉस होईल का? सीमा पार होईल का? नाही. सेफ लँडिंग इथे लँडिंग होतोय. 2 धावा पूर्ण केल्या. तिसरीसाठी प्रयत्न आणि इथे पंच फलंदाजाला बाद ठरवतात आणि 2 धावा डिपॉझिट केल्या जातील. टोटल 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि धावपलकावर धावसंख्या पण ती पाहिली तर 40 धावा जमा झाल्यात. 41 धावांचं एक वेल टार्गेट सेट केलं गेलं आहे. ते वॅगरेश्वर 11 दुर्शेत संघानं हर्षल 11 संघाला 41 धावा पूर्ण कराव्या लागतील. याच दरम्यान या इंटरव्हलमध्ये मी विनंती करतोय मान्यवरांना की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आयोजकांना विनंती असेल की जेके दादा, सन्माननीय जेके दादा, 40 धावा 41 धावांचं एक टार्गेट आहे. पाणी पाठवायचं आहे मैदानावर. विनंती असेल जेके दादांना की आपण आपला सन्मान घ्यायचा आहे. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण यायचं आहे. यामध्ये काय क्रिकेटचा रूल्स आणि रेग्युलेशनचं पालन करतायत. लाईनअप मध्ये मात्र दोन्ही संघ डिसिप्लिन पाळतायत. इन आउट होत आहेत. इथे काशीनाथ घरत यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते जेके दादा यांना सन्मानित करायचं. आपण क्रिकेटचे एक वेल ऑर्गनायझर आहेत. क्रिकेटची स्पर्धा म्हटली की जेके दादा यांची तिथे उपस्थिती आलीच. अनेक नाईटच्या स्पर्धा आपण पाहतोय त्या सर्वांच्या आयोजक प्रमुख आयोजक हे ते करत असतात. प्लॅनिंग जर पाहिली तर सर्व जेके दादाचीच असते. त्यानंतर त्यांचा देखील इथे सन्मान केला जातोय. त्यानंतर गणेश दादा घरत यांना देखील मी विनंती करतो की आपण देखील आपला सन्मान करायचा आहे. आयोजकांना विनंती असेल की आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण यायचं आहे. गेला का? गेला ना? ठीक आहे. तर मी विनंती करतोय भगवान काका रामा घरत यांना की आपण देखील प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं, आपला सन्मान घ्यायचा आहे. विनंती असेल मान्यवरांना पुन्हा एकदा की आपण यायचं आहे. मस्त बॉलिंग मार्शल, नेक्स्ट टाइम चांगली टाक. किती टाकलंय पण? काय? वाईट किती टाकलंय? 1 2 3 4 5 म्हणजे 11.
जुना बॉल घे. खरं तर 5 षटकांचा हा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. इनिंग 4 षटकं होती पण वाईड पकडून 5 ओव्हर्स फेकल्या गेल्या आहेत. तरी देखील फक्त 40 धावा आपल्याला पाहायला मिळतात आणि 41 धावा रोखल्या जातील का, येथे मात्र भगवान काका गरद यांचा सन्मान केला जातोय. या स्पर्धेमध्ये खरोशी दुर्शत प्रीमियर लीग 2022चं पर्व पहिलं आणि निश्चितच वहिनींच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं ही स्पर्धा खरं तर आयोजित केली, ऑर्गनाईज केली आणि या स्पर्धेला कालच्या दिवसात देखील भरभरून यश आले. आज देखील या स्पर्धेचा शेवटचा दिवस असेल, फायनल डे आहे आणि कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं गेलं तर मायरा 11 नितेश पाटील यांचा संघ टॉप 4मध्ये प्रवेश केला. त्यानंतर रमेश घरत यांचा संघ मुग्धा आणि वैष्णवी यांनी देखील टॉप 4मध्ये प्रवेश केला. यावेळेस मात्र पहिली जोडी मैदानामध्ये दाखल होतोय हर्षल 11 संघाची नितेश पाटील आणि विनय घरत. सलामीर जोडी मैदानामध्ये दाखल होते. विनंती असेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला की आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे त्वरितच. आपल्याकडे कमी मारतात. प्रत्येक षटकाला लावा. त्यांचा मामा आला की प्रत्येक षटकाला 200 रुपये. मामा जल्दी दे म्हणा. षटकारा 200 रुपये ॲटलीकडे 1000 निघतो वाटते फक्त. विनयला नाही विनय करला आपल्या ग्रुपमध्ये आहे. बॉलिंग कोणाचे नक्कीच विनंती असेल पंचांना की आपण अलर्ट करायचं आहे, कारण आयोजकांची अशी विनंती आहे की आपल्याला जास्तीत जास्त षटकांचे सामने कसे खेळवण्यात येतील याकडे मात्र लक्ष केंद्रित आहे. तर विनंती असेल की आपण आता मात्र टाइम वेस्ट करू नका. त्यानंतर फायनल किंवा सेमीफायनल या 2-2, 3 षटकांच्या खेळायला मिळायला नाही पाहिजे. त्यामुळे निश्चितच आता हा वेळ वाया घालवू नका. विनंती असेल की आपण गेम स्टार्ट करायचा आहे. तुमच्यासाठीच हा आटापिटा चालू आहे. खरं तर तुम्ही जास्तीत जास्त षटकं कसे खेळाल यासाठीच मात्र आयोजकांचं लक्ष केंद्रित आहे. 24 चेंडू आणि 41 धावा पूर्ण होतील का? निखिल पाटील राईट मोर द विकेट. यावेळी मात्र शॉर्ट पॉईंट रिजनला हलक्या हातानं विनय घरतने खेळलेला चेंडू 1 धाव बिलेल. अकाउंट खोललं जाते. खरं तर विनय इकडून अष्टपैलू खेळाडू आहे आणि संघाचा सरसेनापती देखील आहे आणि नेतृत्व करतोय म्हणजे निश्चितच जबाबदारी पेळवावी लागेल. 41 धावा यावेळेस मात्र ऑन स्ट्राईकवर असेल नितेश पाटील. तर या खेळाडूसाठी नितेश पाटील नितूसाठी नितेश पाटील यांच्याकडून प्रति षटकारास 200 रुपयाचं पारितोषिक इथं आलेलं आहे. अकाउंट खोललं जाते. यावेळी रिव्हर्स करण्याचा प्रयत्न येथे जोरदार अपील केली जाते आणि निखिल पाटील यांनी आपल्या मोठ्या भावाला बाद केलंय. नितेश पाटील हॅज टू बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाजाला बाद दिलेला आहे. पंचांचा निर्णय हा या स्पर्धेमध्ये अंतिम असेल. विनंती असेल तिथे मात्र आपण कॉन्ट्रोवर्सी करायची नाही आहे. यावेळी खेळपट्टीकडे दाखल होईल सिद्धेश भोईर, सिद्धेश नाईक. नक्कीच
इथे मात्र तक्रारी केल्या जातात नितेश पाटील यांच्याकडून, कारण एक संधी दिली होती खरं तर ओपनिंगसाठी आणि एक रिव्हर्स आयटम करताना बाद झाल्यानंतर थोडीशी चर्चा डगआउटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज बाद होतोय, एक धाव आणि एक कडी असं धावफलक आपण धावपटलावर धावसंख्या पाहतोय हर्षल इलेव्हन संघाची. यावेळी सिद्धेश नाईक खेळपट्टीवर दाखल होईल. मॅन्डेटरी पॉवर प्ले ऑन आहे. यावेळी वेग चांगला आहे आणि एक्झिक्युशन चांगलं होतं. लॉंग ऑफ मिड ऑफला चित्रक्षण गणेश यांच्याकडून केलं जाते. इथे धावची चिन्हावी संधी होती, गमावली जाते. खरं तर ताळबिल थोडंसं बिघडलं होतं. 2 फलंदाजांमध्ये 1 धाव मिळेल. धावसंख्या एकरी वाढते. 2 थापा धावपळकर पाहायला मिळत आहेत. 41 धावा म्हणजे बॅलेन्स सामना पाहायला मिळते. दोन्ही संघ यावेळेस बॅलेन्स आहेत, पण विनय हा सामना लवकर संपेल का की शेवटपर्यंत नेईल ही लढत क्लॅश ऑफ द टायटन्स पाहायला मिळेल का हे आपल्याला पाहायला मिळेल थोड्याच वेळात. यावेळेस काय आक्रमक करतोय गोलंदाजीच्या माध्यमातून निखिल, काय वेग आहे, भन्नाट वेग आहे, पण यावेळेस मात्र वेगासोबत दिशा नाही आणि पंच मात्र दंडित करतायत गोलंदाज निखिल पाटील यांना. 1 धाव मिळेल, डिपॉझिट केली जाते. टोटलमध्ये 3 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिली षटक मार्गस्थ आहे. वेग आहे या गोलंदाजाकडे. या बेली जोरदार अपील केली जाते, पण इथे डायरेक्ट हिट टू दी फूट. पण पंच सांगतात की लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धावसंख्या मिळेल. धावसंख्या पुन्हा एकदा एकेरी वाढेल. एकेरी धावेने पुढे जाण्याचा प्रयत्न केला जातोय. थोडंसं प्रेशरमध्ये ठेवण्याचा प्रयत्न, कारण निखिल पाटीलचं हे षटक अगदी सुरेख हाताळलं जात आहे. 4 धावा फक्त खर्च केल्या गेल्या. ज्याप्रमाणे विनय घरतने षटक हाताळलं होतं त्याप्रमाणे इथे निखिल पाटील हा षटक हाताळतोय. पुन्हा एकदा निखिल पाटील राईट ओव्हर द विकेट. यावेळी शफल झाला होता, पण सिद्धेश नाईक याला त्रिफलित केले. फलंदाज बाद ठरतोय. काय स्पेल पाहायला मिळतोय निखिल पाटील यांचं. पहिल्या स्पेलमध्ये 2 गडी बाद केले. यावेळी धावफलक थोडंसं मंदवलेलं पाहायला मिळते. 2 विकेट्स आणि 4 धावा असं धावपटला बरं हर्षल इलेव्हनचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळते. मग शेवटच्या ओव्हरला काढणार आहे 40 रन. तू आहे छटात आहे तिकडे अजून. स्ट्रॅटेजी तरी कसली आहे प्रदीप दादा? आहे ना आपल्याकडे बॉटल आहेत आपल्याकडे. सांगितलं म्हणजे मॅच बोलतोय. ठीक आहे ना, नंतर तुझा आवाज नाही. कोण आहे तो कमेंट? आता कुठे गेलाय? परत आधी काय करते माहिती काय, जास्त कॉमेंट्रीज नाही करी. दुसरा कोण असेल त्यांना देते नुसती. मी जाम मला अनुभव घेतला. हा नुसता पैसा घेते. यावेळेस ओ थांबायचंय प्लीज. अरे इकडे खेळाडूकडे इथे लाग पहिलं बघायचं आहे खेळाडूंना. विनंती असेल पंचांना सर्वांनी पाणी घेऊन जायचंय मैदानावर. आणि इथे काय घडलं हे नक्की कुणालाच समजलं नव्हतं. प्रदीप पाटील यांना दुखापत झालेल्या यायचं, आपण मैदानाच्या बाहेर यायचं आहे प्लीज. प्रदीप पाटील आपण रिटायर्ड हार्ड व्हायचं आहे. थोड्या वेळात आपण खेळायला गेलं तरी चालेल. आपल्याला या उन्हाच्या प्रखर ज्वालेमध्ये मार बसलाय. आपण खेळलं नाही पाहिजे मला तरी वाटतोय. आपण थोडेसे रेस्ट घ्यायचे आहे. जोरात फटका लागलाय खरं तर. खूप वेगवान असा चेंडू होता, पण फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न प्रदीप पाटील यांचा फसलाय. खरं तर जोरदार फटका लागलाय. बर्फ घ्यायचा आहे आपण.
स्टॉल मधून बर्फ घ्या आणि इकडे सावलीत बसायचा फॅनवर इकडे या. इकडे फॅनवर बसायला आणा प्लीज. तिकडे खूप हिटिंग देखील आहे. काय स्पेल फेकलाय खरं तर निखिल पाटील यानं. आणि इथे धावचीच्या स्वरूपामध्ये विनय देखील बाद झालाय. तोंडावर घेऊन बॉल खरंच काय तरी ना. आता दोन्ही नवीन. यावेळेस मात्र एकाच क्षणामध्ये दोन फलंदाज मैदानाच्या बाहेर गेलेले आहेत. यावेळेस दोन नवके खेळाडू सतीश पाटील आणि अनिकेत पाटील खेळपट्टीवर पाहायला मिळतील. काय स्पेल पाहायला मिळाला निखिल पाटील यांचं. पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर फक्त 4 धावा आणि 3 विकेट्स, एक रिटायर्ड हार्ट. क्या बात आहे. अफलातून गोलंदाजी निखिल पाटील यांच्या माध्यमातून खरोशी दुर्शत प्रीमियर लीग पर्व पहिले 2022 मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणारे आता 18 चेंडू असतील आणि विजयासाठी बंटी आणखी 37 धावांचं योगदान द्यावं लागेल. आस्किंग रन रेट यावेळी वाढलंय. खरं तर काय पहिला स्पेल फेकलाय आणि काय कॅप्टन्सी म्हणावं लागेल. अंकुश पाटील यांची काय षटक हाताला दिलंय. खरं तर विश्वास दाखवला निखिल पाटील यांचं आणि विश्वासाला अजिबात तडा दिली नाही या गोलंदाजानं. खरं तर अतिशय विध्वंसक डिस्ट्रॉयर अशी गोलंदाजी केले. 3 विकेट्स मिळवलेत, अनेक रिटायर्ड हार्ट. क्या बात आहे. आणि यावेळेस मात्र पहिल्या षटकानंतरच 6व्या स्थानावरचे खेळाडू खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळतात. आणखी 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी आणखी 37 धावांचं योगदान द्यावं लागेल. सतीश पाटीलला मात्र जबाबदारी स्वीकारावं लागेल आणि त्यासोबत पाहायला गेलं तर अनिकेत पाटील देखील क्षमता आहे चेसिंगची. या दोन खेळाडूंवर मात्र पूर्णपणे मदार असेल. यावेळी अजिंक्य गावंड पूल केलाय. होईल का सक्सेसफुल. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षण तिथे तैनात. वाऱ्याच्या वेगाने मात्र चेंडूवर झेपावलं होतं. शेल सुटलं जातोय. चांगलं ट्राय एफर्ट तिथे पाहायला मिळालं होतं पण 2 धावा तर प्रोटेक्ट करू शकत नाही. 2 धावा टोटलमध्ये डिपॉझिट केल्या जातील. 2 धावाने धावसंख्या वाढते. 3 गडी बाद 6 धावा. हर्षल 11 संघाला पुन्हा एकदा गेअर टाकावं लागेल. एक्सलेटरवर मात्र पाय द्यावं लागेल कारण धाबा खूप वाढल्यात. आस्किंग रन रेट वाढलाय आणि फ्लाइंग शॉट, क्षेपणास्त्र, मिसाईल मॅन कोणाला तरी व्हावं लागेल आणि यासाठीच मात्र सतीश पाटील यांनी स्टार्ट केलंय. 2 धाबा डिपॉझिट केल्यात. 6 धाबा धावपळकावर येत आहेत. यावेळी शॉट ऑफ द लेग होईल का जेल. सेफली लँडिंग झालंय. शॉर्ट स्क्वेअर लेगला स्लिप स्क्वेअर लेगला 1 धाव मिळेल. धावसंख्या एकरी वाढते. 7 धाबा धावपळीकावर पाहायला मिळतात. एकारी दुहेरी धावाने धावसंख्या एक टार्गेट जस्ट करण्याचा प्रयत्न येथे हर्षल 11 संघाकडून केला जाईल का. कारण दोन्ही खेळाडू हे त्या पद्धतीने आहेत. फ्लाइंग शॉट्स खेळू शकतात पण एकेरी दुहेरी धाव देखील क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचे असते. टार्गेटकडे त्या गोलकडे लक्ष देणं देखील खूप गरजेचं आहे. अजिंक्य गावंड यावेळेस मात्र चांगलं षटक हाताळतोय. बाउन्स केलं होतं सतीश पाटील यांच्या अगेन्स्ट. 7 धाबा धावपळीकावर पाहायला मिळत आहेत. यावेळी जोरदार अपील केली जाते. येथे मात्र बॅक ऑफ द विकेटला कॉट बिहाइंड फलंदाज बाद ठरेल. अनिकेत पाटील हॅज टू बॅक टू द पेव्हलियन. डॉक्टर कडून जाऊन जास्त लागले गाडीवर अजून सुचलं.
3 ओव्हरचा. आणि इथे पंचांचा इशारा येतोय की वाईड चेंडू आहे. तर यानंतरचा होणारा सामना धावसंख्या एकीने वाढते. 8 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 41 धावा पूर्ण करायच्या आहेत. यावेळेस मात्र पार्टनरशिपची खूप गरज असेल. पंकज पाटील कडे देखील ती क्षमता आहे. षटकार चौकारांची आतषबाजी करू शकते, पण सतीश पाटीलला एक पुराणा अंदाज दाखवावा लागेल. ॲज अ सिनियर प्लेअर म्हणून या सामन्याची जबाबदारी घ्यावी लागेल हर्षद 11च्या माध्यमातून. पण इकडे जर पाहायला गेलं तर काय कमबॅक व्याघ्रेश्वर 11 संघानं केलंय. खरं तर फलंदाजी करताना देखील हा संघ फसला होता, तिथून देखील बाहेर काढलाय. आणि इथे देखील गोलंदाजीच्या माध्यमातून अजिंक्य गावड देखील चांगली कामगिरी करतोय. यावेळी बॅकअप द्या, हँड स्लोवर गतीचा चेंडू, चांगला झेल. क्या बात आहे, कोण आहे तिथे? सौरभ नाईक. क्या बात आहे, अप्रतिम झेल पकडला जाते. फलंदाज बाद ठरेल. तो पण पोरा भारी आहे. तेहतीस धावा पाहिजे. आता 3 ओव्हर बोलतात ते. 14.33 पाहिजे. येणारे 14 चेंडू आणि आणखी 33 धावांचं योगदान द्यावं लागेल. आस्किंग रन रेट खूप वाढलंय आणि हे चेस करण्यासाठी फ्लाइंग शॉट्स केलावे लागतील. लोवर फुलटा चेंडू एक्झिक्यूट चांगला केला जातोय. काऊकरनं रिझनमध्ये प्रवीण पाटील क्षेत्ररक्षित करेल. आउटफील्ड करावा आहे, जोपर्यंत क्षेत्ररक्षित केले जाईल. 2 धावा टोटलमध्ये काउंट केल्या जातील. 2 धावांनी धावसंख्या वाढते. 10 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. सुरेख षटकं हाताळलीत खरं तर म्हणावं लागेल व्याघ्रेश्वर 11 दुर्षेत संघाकडून. कारण ज्याप्रमाणे डिखिलने स्पेल फेकलं गेलं, त्यानंतर अजिंक्य गावणचं कमालीचं स्पेल, अजूनपर्यंत मोठे फटके आपल्याला हर्षल 11च्या फलंदाजांकडून पाहायला मिळाले नाही. डिप्रेशनमध्ये संघ जाईल का? पण 1-2 मोठे फटके देखील प्रेशर रिलीज करतील. यावेळी प्रॉपर टायमिंग झालं, एक्झिक्युशन चांगलं आहे. लॉंग ऑनच्या डोक्यावर येईल एक मॅक्झिमम दर्जेदार ब्रँडेड षटकार. 16. वर 2 षटकं झाल्यानंतर न सांगता पाणी गेलं पाहिजे. खरं तर मला आधीच गरमी होती. 2 षटकं संपली की मैदानावर पाणी पाडवायचं आहे. विनंती असेल याकडे देखील लक्ष ठेवायचं आहे जरा. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 12.50% धावा म्हणजेच 25 धावा पूर्ण कराव्या लागतील. एक ऐनवेळी आलेला हा षटकार टर्निंग पॉईंट खरं तर मॅचचा ठरू शकतोय. कारण डिप्रेशन होतं, प्रेशर होतं आणि ते प्रेशर खरं तर रिलीज करून दिलं आहे ते सतीश पाटीलच्या या षटकारानं. धावसंख्या 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर पाहायला मिळतात. 4 गडी बाद, 16 धावा. 6 दिले. 5 बाद झाले.
यावेळेस सामन्याचं क्लायमॅक्स बदललंय. खरं तर येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 25 धावा निर्णायक षटक असेल. या षटकामध्ये जर का 15हून अधिक धावसंख्या जमा केली गेली तर सामना वळू शकतोय. खरं तर हर्षल 11 संघाकडे जर का या षटकामध्ये 7 ते 8 धावा जर फक्त खर्च केल्या प्रवीण पाटील याने तर निश्चितच प्रेशर वाढेल त्या हर्षल 11 संघाकडे. काय घडेल काय बिघडेल, येईल का सामना शेवटच्या क्षणापर्यंत की लवकरच कव्हर होईल पाहायला मिळेल या 2 षटकानंतर. प्रवीण पाटील राईट ऑफ द विकेट. शॉट ऑफ द लेग. राहुल मात्र आपली ताकद लावण्याचा प्रयत्न करतोय, जातोय काव करणं रिझन मध्ये. चेंडू क्षेत्ररक्षित केलं जाईल तर तृपी एकदा पूर्ण केली जाते. धावसंख्या 1 ने वाढते. 17 धावा धावपटकर पाहायला मिळतात. येणारे 11 चेंडू आणि विजयासाठी आणखी 24 धावांचं योगदान द्यावं लागेल. आणि पूर्णपणे विश्वास खरं तर अनुभवी खेळाडूवर दिलं जाते ते म्हणजेच सतीश पाटील यांच्याकडे. कारण अनेक वर्ष क्रिकेटमध्ये योगदान आहे. खरं तर 17-18 वर्षाचा क्रिकेटचा अभ्यास आणि अनुभव या खेळाडूकडे आहे. आणि ही एक वेळ आहे खरं तर फसलेला सामना बाहेर काढण्याची. पण एका बाजूने पाहिलं तर प्रवीण पाटीलकडे देखील त्याच पद्धतीचा अनुभव आहे. यावेळी शॉट ऑफ द लेग बाउन्स करण्याचा प्रयत्न पंच मात्र दंडित करतात. पेस विथ बाउन्स चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला गेला होता प्रवीण पाटील यांच्या माध्यमातून. धावसंख्या 1 ने वाढेल. वाईडच्या स्वरूपामध्ये सांघिक धावसंख्या 1 ने वाढते. 18 धावा धावपटकावर पाहायला मिळतात. येणारे चेंडू असतील आणखी 11 आणि विजयासाठी 23 धावांचं योगदान द्यावं लागेल. वन्स अगेन राईट ऑफ द विकेट. आणखी अवे फ्रॉम द बॉडी चेंडू फेकला जातोय. पंच पुन्हा एकदा दंडित करतात. आणखी एक वाईड चेंडू. धावसंख्या 1 ने वाढते. 19 धावा धावपटकावर पाहायला मिळत आहेत. खरं तर सतीश पाटीलच्या त्या फटक्याने मात्र सामन्यामध्ये रंग निर्माण केलाय. यावेळी पुन्हा एकदा प्रवीण. शॉट ऑफ द लेग. आणखी एक अवे फ्रॉम द बॉडी चेंडू फेकला गेला होता पण बॅटने मात्र ब्रश केल्या चेंडूला. एक धावसंख्या मिळेल. शॉर्ट पॉईंट रिझनमध्ये एक धावसंख्या बॅकवर्ड क्षेत्रामध्ये डिपॉझिट केली जाते. धावसंख्या 1 ने वाढते. 20 धावा धावपटकावर पाहायला मिळतं. तर आणखी काही चेंडू आणि 21 धावांचं योगदान द्यावं लागेल या 2 खेळाडूंना. राहुल देखील उदयोन्मुख खेळाडू हक्करुशी गावातील आहे आणि त्यामुळे हर्षल 11 साठी फायदेमंद ठरू शकतो का पाहायला मिळेल. त्याच्या देखील बॅट्समध्ये अनेक शस्त्र आहेत. अनेक प्रकारचे वेगवेगळे फटके बाजी करण्यात माहेर राहुल देखील आहे. पण यावेळेस प्रवीण पाटीलकडे अनेक वर्षाचा क्रिकेटचा अनुभव. शॉट ऑफ द लेग. यावेळेस मात्र लॉंग ऑफच्या रिझनमध्ये अंकुश पाटील चेंडू क्षेत्ररक्षित करेल. तत्पूर्वी एकदा पूर्ण केली जाते. आउटफील्ड खराब आहे पण प्रोटेक्शन चांगलं पाहायला मिळालं. एका धावेने धावसंख्या वाढते. 21 धावा आणखी 20 धावांचं टार्गेट, एक आव्हान, हे लक्ष्य पूर्ण करावं लागेल. येणारे 9 चेंडू आणि विजयासाठी आणखी 20 धावांची कमालीची भागीदारी होईल का हे पाहायला मिळेल की ही भागीदारी फोडली जाईल. खरं तर 8व्या स्थानावरची जोडी इथे आपल्याला पाहायला मिळते खेळपट्टीवर. 5 गडी बाद आणि एक फलंदाज रिटायर्ड हार्ट. त्यामुळे 8व्या स्थानावर फलंदाजांना यावं लागेल. पण खोलवर फलंदाजी या संघाकडे 8व्या देखील स्थानावर फलंदाज आलाय तो देखील राहुल. त्या ताकदीचा त्या उमेदीचा खेळाडू आहे. आणखी एक शॉट ऑफ द लेग चेंडू फेकण्याचा प्रयत्न. आणखी एक वाईड चेंडू. या षटकामध्ये पाहिलं तर 3 अवांतर धावसंख्या एक्स्ट्रा स्वरूपात हर्षल 11 संघाला प्राप्त झाल्या. त्या एका धावेने धावसंख्या वाढते. 22 धावा धावपटकावर पाहायला मिळतात. येणारे चेंडू असतील 9 आणि विजयासाठी आणखी 19 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं आहे. ते सेट केलेलं टार्गेट पूर्ण होईल का? कारण सतीश पाटीलच्या त्या षटकाराने कुठेतरी एका हालचाली निर्माण केल्यात आणि विदाऊट मुवमेंट तुम्ही गेम बनवू शकत नाही. ती मुवमेंट खरं तर सामन्यामध्ये सतीश पाटीलने आणलेली आहे. यावेळी आणखी एक शॉट ऑफ द लेग. प्रॉपर टायमिंग झालंय काही नाही. इम्प्रॉपर टायमिंग. येथे मात्र नो मॅच लँडमध्ये चेंडू सेफली लँडिंग होते. जोपर्यंत क्षेत्ररक्षित केलं जाईल अंकुशकडून येथे 2 धावा पूर्ण केल्या जातात. सतीश पाटील आणि राहुल पाटील यांचा चांगला ताळमेळ. इथे 2 धावाने धावसंख्या वाढेल. 24 धावा धावपटकावर पाहायला मिळत आहेत. आणखी येणाऱ्या 8 चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची आवश्यकता असेल. दोन्ही संघांवर दडपण प्रेशर हे वाढत चाललेलं आहे. यावेळी राईट आर्म राऊंड द विकेट. ओ वेगवान चेंडू यष्टिरक्षकाला मिस केलं. येथे मात्र सूरज गावणचे आपलातून क्षेत्ररक्षण काय पाहायला मिळतंय. स्वतःला झेपावून दिलं समोर फ्रंट ऑफ द विकेटला आणि चेंडूला अडवलं. मात्र येथे निर्धाव चेंडूची सांगता होईल. धावसंख्या 33 राहतोय. इक्वेशन यावेळी चेंज होईल. येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी आणखी 17 धावांची आवश्यकता असेल. येथे मात्र 4 धावा रोखल्या म्हणाव्या लागतील सूरज गावण यानं. कारण बॅक ऑफ द विकेटला आउटफील्ड वेगवान आहे.
यावेळी आणखी एक शॉट ऑफ दी लेंग येथे प्रॉपर टायमिंग होत नाही. नो मॅन्स लँडला पुन्हा एकदा लँडिंग होतोय चेंडू. आणखी 2 धाबा. तिसरीसाठी प्रयत्न केला जातोय का आणि इथे स्ट्राईक रोटेशन करण्याच्या नादामध्ये मात्र राहुल हा फलंदाज बाद ठरतो. विकेटला सॅक्रिफाईस द्यावं लागलं राहुल पाटील यांना आणि फलंदाज बाद ठरतोय. येथे इक्वेशन चेंज झाले. येणारे चेंडू असतील 6 आणि विजयासाठी आणखी 15 धावांची आवश्यकता असेल. 6 चेंडू 15 धावा. डीजे येथे 9व्या स्थानावरचा फलंदाज खेळपट्टीकडे दाखल झालाय. येणारे चेंडू असतील 6 आणि विजयासाठी 15 धावांची आवश्यकता असेल. बॉलरच नाही रे आता. एकदम बॉलरच नाही गं. पहिली ओव्हर 2-3 टाकली. दुसरी अजिंक्यने तिसरी पाण्यात आणि चौथा बॉलरच नाही तरी पण. अजिंक्य चांगला बॉलर आहे. कलर आहे ना त्याला. खेळूनच नाही. सचिन. यावेळेस मात्र दोन्ही संघांवर दडपण आहे कारण ज्या प्रकारचं सामना बदललं गेलं आहे दोन्ही संघांकडे हा सामना बॅलन्स आहे. सध्या तर येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची आवश्यकता असेल आणि यासाठीच मात्र प्रवीण पाटीलला एक रणनीती आखावी लागेल. कारण मी मगाशीच म्हटलं होतं की जर प्रयत्न करून देखील यश मिळत नसेल तर मग कट रचावे लागतील. ते गनिमी काव्य खेळावे लागतील खरं तर. कारण अजूनपर्यंत दोन्ही संघाने सामना सोडलेला नाही. कोणालाही पराभव मान्य नाही कारण आम्ही या स्पर्धेमध्ये विजयासाठी चॅम्पियन्स बनण्यासाठी सहभागी झालो आहोत. यावेळी शेवटचं षटक घेऊन येतोय सचिन. 6 चेंडू आणि 15 धावा. राईट आर्म राऊंड द विकेटनं गोलंदाजी करेल. सतीश ऑन स्ट्राईकवर असेल. क्षेत्ररक्षण विस्तारलेलं आहे. 6 चेंडू 15 धावा. लोवर फुलटॉस चेंडू स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये काय जोश आपल्याला पाहायला मिळते. काय एनर्जी आहे. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न आणि यश येतोय. धावसंख्या 33 ते राबेल. येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी आणखी 15 धावांची आवश्यकता असेल. आणि येथे मात्र ज्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त स्पर्धा ऑर्गनाईज केली अशा वहिनी साहेबांचं येथे मात्र शुभागमन झालंय. बरं राहावं लागलं ना की नाही नाही आलं ना नाही आलं अजून. यावेळेस मात्र फटका अफलातून पर प्रॉपर टायमिंग नाही. स्क्वेअर लेगला किशोर भाऊ चेल पकडतोय. फलंदाज बाद ठरेल. सचिन पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. चार चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असेल. यावेळेस मात्र नौका खेळाडू खेळपट्टीकडे दाखल झालाय. खरं तर संदेश असेल 10व्या स्थानावर खेळाडू आलाय. 7 विकेट्स बाद झाल्यात. एक रिटायर्ड हॅट. यावेळेस मार्शल ऑन स्ट्राईकवर असेल. 4 चेंडू आणि
15 धावांचं टार्गेट असेल. इथे 1-2 फटके या 2 चेंडूंवर कळणार आहे आपल्याला. यावेळेस पंच सांगतात की वाईट चेंडू आहे. धावसंख्या 1 ने वाढते. येणारे 4 चेंडू विजयासाठी आणखी 14 धावा. खरं तर हर्षल 11 संघाकडे चान्स होतं, कारण 41 धावा या काही फार मोठ्या नव्हत्या. क्रिकेटमध्ये जर पाहायला गेलं तर या मैदानावर सहजरित्या या मैदानावर चेसिंगच्या धावसंख्या होत्या, पण आघाडीचे फलंदाज हे लवकरात लवकर बाद झाले आणि थोडंसं अनुक्रम हे कदाचित चुकलं असावं आणि याच कारणास्तव मात्र कुठेतरी या संघर्षाला सामोरं जावं लागतोय. यावेळेस पुन्हा एकदा सचिन राईट आर्म राऊंड द विकेट. शॉट ऑफ द लेंथ पूल करण्याचा प्रयत्न मार्शलचा, पण आणखी एक सुरेख चेंडू फेकला जातो. इथे 3 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता असेल. या सामन्यानंतर थोडंसं ब्रेक घेतलं जाईल, कारण या सामन्यानंतर जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा हर्षल 11 आणि क्रिया 11 या 2 संघांमध्ये आपल्याला खेळ पाहायला मिळेल. पण हर्षल 11 सध्या खेळतोय, त्यामुळे निश्चितच थोडं ब्रेक घेतलं जाईल आणि त्यानंतर ब्रेकनंतर सामना सुरू होईल. आणि आयोजकांकडून आपणास एक सूचना आलेली आहे. विनंती असेल की यानंतरचे होणारे सामने हे 3 षटकांचे असतील असे सांगितले जात आहे, तर याची नोंद घ्यायची. यावेळी पुल केले लॉंग ऑफच्या डोक्यावरून. एक्झिक्युशन चांगलं आहे. किशोर भाऊ तिथे तैनात आहेत आणि कोणतंही तिथे चूक आपल्याला पाहायला मिळणार नाही. फलंदाज बाद होते. मार्शलला मात्र माघारी यावं लागेल. खेळपट्टीकडे दाखल होतोय. येणारे 2 चेंडू बंटे असतील आणि विजयासाठी 14 धावांची आवश्यकता असेल. काय गोलंदाजी हाताळली खरं तर वॅग्रेश्वर 11 संघानं. यानंतरचा होणारा सामना असेल हर्षल 11 आणि पुन्हा एकदा क्रिया 11 या 2 संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 2 चेंडू आणि 14 धावा आणखी बनतील का? पण इथे 11व्या स्थानावरचा फलंदाज यावेळेस खेळपट्टीकडे दाखल झालाय. शेवटची जोडी असेल कदाचित. काय कमबॅक केलंय, काय डावपेच रचलेत खरे तर प्रवीण पाटील, गणेश पाटील, गणेश यांच्या माध्यमातून. खरं तर एक्सपिरियन्सचा इथे पुरेपूर वापर केला गेलाय. शॉट ऑफ द लेग पुन्हा एकदा भिरकावून दिला. अंकुशनं काय प्रयत्न केलाय. 1 हँडेड कॉट केलाय चेंडूला. 1च धाव मिळेल. 1 चेंडू आणि आता 13 धावा. इथे पूर्णपणे डॉमिनेट करण्याचा प्रयत्न जो केला गेला होता त्याला पूर्णपणे यश येतोय खरं तर वॅग्रेश्वर 11 दुर्शत संघाला. खरं तर सामना हा हर्षल 11 च्या ताफ्यामध्ये होता असं म्हणावं लागेल, पण एका बाजूने पाहिलं तर सामना टर्न केला तो निखिल पाटील या गोलंदाजांना. यावेळी पंच दंडित करतायत. 9 चेंडू असेल. धावसंख्या 1 ने वाढेल. आता 1 चेंडू आणि 12 धावा. अजून 2 सेमी फायनल, एक फायनल, एक फायनल आहे. अजून 8 मॅच आहेत. 1 चेंडू आणि 12 धावा. काल 6 मॅच होत्या भाई. सव्वा 12 साडेबारा सुरू झाल्या. पण आज कार्यक्रम पण आहेत भरपूर. कसा काय सिरीजला नुकसान आहे? मग असू दे ना मग. यावेळी आणखी एक वाईट चेंडू फेकला जातोय. दुसरा राऊंड चालू आहे आता ह्यो. राऊंड दुसरा चालू आहे अजून. दुसरा राऊंड चालू आहे अजून. जगदीश दुसरा राऊंड चालू आहे आता ह्यो. पहिला नंतर परत प्रॉब्लेम होईल जाम. 1 चेंडू आणि 11 धावा. नंतर 1-2 वर्ष थांबा थांबा जरा मॅच अरे तुम्ही इकडे घ्या जरा त्यांना. किती बॉल आहेत? नाही मग आमचा निर्णय ना. आणि साहिलने काय फटका लगावला. फाईन लेग मध्ये डीपला जातोय. चौकार. आणि येथे धाव संख्या किती धावाने पराभूत झाले संघ. ना आता. आणि आयोजकांकडून सूचना दिल्या जात आहेत की 3च षटकांचे सामने खेळवले जातील. आपण कालचा टाइम होता भरपूर. अरे जग्गू, ए जग्गू, अरे जाग. अरे पण 4 मॅच एक्स्ट्रा आहे. तुम्ही पण समजून घ्या राजा आता. ठीक आहे, काही नाही बोलतच नाही. आणि नंतरचा कसं काय कालुकान खेळवायचा. नंतरचा जास्त वर्ष खेळून आलो तर
ऐका प्लेअरनी पण एकाने